नमस्कार मंडळी. संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी खुशखबर आज आलेली आहे. बघा, तुम्हाला मी रात्रीसुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्हाला आता जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो आता लवकरच आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. आणि ते कसा काय मिळणार आहे, कारण की आता 10-11 दिवस झाले होते, अजूनही या नोव्हेंबर हप्त्याचा जो पैसा आहे, निधी आहे, तो अजूनही आलेला नव्हता. वाट बघत होते सर्वजण आणि कधी मिळणार याची जी आतुरता त्यांना होती ती आता आज संपली आहे. आणि आता लगेचच आजपासून त्यांच्या खात्यामध्ये जो निधी आहे नोव्हेंबर हप्त्याचा तो आता मिळणार आहे. आता बघा, विशेष सहाय्य जे योजनेतील लाभार्थी आहेत त्यांना 5 तारखेपर्यंतच त्यांचे जे अनुदान आहे, जो निधी आहे, तो त्यांच्या खात्यामध्ये येत असतो. परंतु या महिन्यामध्ये आज 11-12 तारीख झालेली आहे, तरीही त्यांचे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत. तर त्यांना कुठेतरी एक असं वाटत होतं की कधी मिळतील आम्हाला पैसे, कधी आपल्याला जे निधी आहे तो मिळणार आहे. कारण की शासन निर्णय येऊन तर खूप पुष्कळ दिवस झालेले आहेत. 30 ऑक्टोबर 2025ला हा शासन निर्णय काढण्यात आलेला होता की सर्व जे विशेष न्याय योजनेतील लाभार्थी आहेत त्यांचे जे पैसे आहेत, जो निधी आहे नोव्हेंबर हप्त्याचा, तो DBT मार्फत त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावा. मी तुम्हाला थोडक्यात हा शासन निर्णय दाखवून देतो आणि त्याचबरोबर आता नवीन एक शासन निर्णय आणखीन आलेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो. आणि नंतर एक विशेष बाब या जो नवीन शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये सांगण्यात आलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि आजपासून कसे काय पैसे मिळतील हे तुम्हाला सुद्धा सांगणार आहे. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर बघून घेऊया हा जुनावाला शासन निर्णय. तर बघा, 30 ऑक्टोबर 2025ला हा शासन निर्णय काढण्यात आलेला होता, ज्यामध्ये की सांगण्यात आलेलं होतं 2000 विशेष सहाय्य, बघा, 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आहे. त्यासाठी हा जो शासन निर्णय आहे हा काढण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हा शासन निर्णय जुनावाला आहे, 30 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय आहे. यामध्ये सर्व काही डिटेलसुद्धा त्यांनी दिलेली होती आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की बघा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. बघा, योजनानिहाय बँक खात्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमच्या ज्या योजना आहेत या योजनानिहाय बँक खात्यामध्ये, म्हणजे आता दिव्यांग बांधवांची जे अनुदान येते ते वेगळ्या बँक खात्यामधून त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होते. त्याचबरोबर वृद्धापकाळ योजनेचे असतील यांचं वेगळं अकाउंट SBIमध्ये उघडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विधवा पेन्शनर्स आहेत किंवा मग जे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी आहेत यांचं जे अकाउंट आहे वेगवेगळं सरकारनं काढलेलं आहे SBIमध्ये. आणि त्या SBIच्या अकाउंटमध्ये, मेन अकाउंटमध्ये पैसा टाकल्यावर त्यामधून आपल्या सर्वांच्या खात्यांमध्ये ते पैसे येत असतात. म्हणजे सर्व निराधार योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये एकाच बँक अकाउंटमधून पैसा येत नाही, तर त्यांच्यासाठी योजनानिहाय बँक खाते सरकारनं उघडलेले आहेत. आता हा शासन निर्णय येऊन 10-11 दिवस झालेले आहेत, परंतु अजूनही आपला जो निधी आहे आपल्या बँक खात्यामध्ये आलेला नाही आहे. तर मग आता कधी येणार, तर मी तुम्हाला सांगतो. हा नवीन जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्येच त्यांनी सांगितलेला आहे. तर हा बघा मित्रांनो, दुसरा शासन निर्णय हा आलेला आहे कालच 11 नोव्हेंबर 2025ला. तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात यावे याबाबतचाच हा सुद्धा शासन निर्णय आहे. परंतु यामध्ये एक वेगळं काय आहे ते आपण बघूया शासन निर्णयामध्ये. तर बघा, शासन निर्णय बघूया काय लिहिलेलं आहे. तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन
योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देत आहे असे या शासन निर्णयात सुद्धा सांगण्यात आले आहे। परंतु खाली बघा, खाली नेमकं काय सांगितलं यांनी, तर हे बघून घेऊया। तर बघा इथं बघा, हे जे मेन आहे हे इथं आहे बघा। या अर्थसहाय्याबाबत सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे नियंत्रक अधिकारी तसेच अपर सचिव सामाजिक न्याय व विशेष विभाग सहाय्य विभाग हे आहार व संवितरण अधिकारी राहतील। इथपर्यंत ठीक आहे। त्याचबरोबर इथं बघा 18/7/2025 मधील परिपत्रक क्रमांक 4 नुसार बघा 18/7/2025 यामधील परिपत्रक क्रमांक 4 नुसार लाभार्थी संख्या प्रचंड असलेल्या थेट लाभ हस्तांतरण, लाभार्थी संख्या प्रचंड असलेल्या DBT म्हणजेच की थेट लाभ हस्तांतरण DBT योजनांसाठीचे प्रदाने पुढील आदेश होईपर्यंत पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यात यावीत। बघा काय लिहिलं आहे यांनी की लाभार्थी संख्या प्रचंड असलेल्या DBT योजनांसाठीचे प्रदाने पुढील आदेश होईपर्यंत पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यात यावीत। आता त्याखाली बघा, त्या अनुषंगाने सदर अर्थसहाय्य मधील नमुन्यातील देयकान्वये सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण खाते क्रमांक हे वेगळं आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना जे खाते क्रमांक आहेत हे वेगळं आहे, म्हणजे वेगवेगळे खाते क्रमांक श्रावणबाळ योजनेचे, त्याचबरोबर विधवा पेन्शनर्सचे, त्याचबरोबर आपले दिव्यांग बांधवांसाठीचे वेगवेगळे खाते क्रमांक इथं तुम्हाला दिसत असतील आणि या खात्या क्रमांकात या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये आहारित करावे, म्हणजेच की पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यात यावी। आणि हे जे खाते क्रमांक इथं दिलेले आहेत सर्व वेगवेगळ्या योजनेचे वेगवेगळे खाते क्रमांक यामध्ये आरहित करावी असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच की काय तुम्हाला सांगून देतो की सरकारनं जो 30 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय काढला होता आणि त्यानुसार त्यांना जो निधी आहे तो योजना निहाय बँक खात्यामध्ये वर्ग केला होता, म्हणजे त्या खात्यांमध्ये तो टाकण्यात आलेला होता। परंतु DBTवर प्रचंड लोड असल्याने, कारण की जास्त संख्या त्यांची होती लाभार्थ्यांची आणि त्यामुळे त्याच्यावर लोड पडल्यामुळे ते पैसे ट्रान्सफर करता आले नाही, म्हणून आता पूल बँक अकाउंटचा सहारा घेऊन ते पैसे वापस एका जे मेन ब्रांच आहे त्यामध्ये एकत्रित करून तिथून मग या योजनानिहाय खात्यामध्ये डायरेक्टली टाकण्यात येणार आहेत आणि आता हा जो निधी आहे आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। आता पूल बँक अकाउंट म्हणजे काय की जो आपण सरकारने निधी टाकला आहे योजनानिहाय बँक खात्यामध्ये तिथून तो वापस घेणं आणि एका मेन जे खातं आहे सरकारचं तिथं आणणं आणि तिथून मग पुन्हा आपल्या योजनानिहाय बँक खात्यामध्ये टाकून ते व्यवस्थितरित्या त्याचं आहरण करणं, अशा प्रकारची ही आता व्यवस्था आहे। आणि त्यानुसार आता हे आपले जे पैसे आहे पुन्हा आपल्याला आता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे, कारण की ही सुविधा आता त्यांनी कालच शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि आता लवकरच हे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।